नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मानदेश भूषणचा आजचा व्हिडिओचा विषय आहे, तो विषय म्हणजे मान पंचायत समितीची स्थापना 1962 साली झालेली आहे. 1962 ते 2026 या कालावधीमध्ये सदस्य, सभापती आणि उपसभापती अशा पदावर कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांनी काम केलेलं आहे. काही दिवसापूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वडिलांच्या नंतर मुलगी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभी राहिली. खरं तर निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर सर्वांचंच लक्ष लागून राहिले, ते म्हणजे वडिलांच्या नंतर मुलगी पंचायत समितीच्या सभागृहात जाणार का. खरं तर प्रश्नच असा होता. सासर आणि माहेर बघितलं तर दोन्हीची जी राजकीय परंपरा आहे ती खूप मोठी आहे. सासरलाही मोठी आहे, माहेरलाही आहे. पण निवडणुकीच्या मैदानानंतर उतरल्यानंतर सासर आणि माहेर ही दोन्हीकडची राजकीय परंपरा टिकवणारी यांचा कस लागला. खरं तर वडील पंचायत समितीचे सभापती झाले. मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. सातारा जिल्हा खरेदी विक्री संचालक आणि सातारा जिल्हा नियोजन मंडळाचे विद्यमान सदस्य, अशी ही वडिलांची परंपरा. आणि सासरशी बघितले तर सासरे सहकार क्षेत्रातले एक आदर्श आणि अनुभवी आणि अनेक वर्ष काम करणारे असं व्यक्तिमत्व होतं. खरं तर निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर मुलगी निवडून आली आणि पंचायत समितीचे उपसभापती झाले. खरं तर निवडणूक प्रक्रियेप्रमाणे कोणतरी सभापती आणि कोणतरी उपसभापती होणार हे ठरलेलं आहे, एक या पक्षाचं एक त्या पक्षाचं. पण विषय व्हिडिओ बनवण्याचाच असा होता किंवा आहे. खरं तर वडिलांना चिठ्ठीच्या माध्यमातून सभापती पदाच्या खुर्चीत विराजमान व्हावे लागले. आणि तीच परीक्षा चिठ्ठीच्या माध्यमातून परमेश्वराच्या आशीर्वादाने मुलीलाही चिठ्ठीच्या माध्यमातून उपसभापती व्हावे लागले. खरं तर हा योगायोग म्हणावा लागेल. आणि चिठ्ठीची साथ जशी वडिलांना मिळाली तशीच साथ मुलीला पण मिळाली आणि सर्वत्र एक कौतुक झाले, आश्चर्य दाखल झाला. आणि मान पंचायत समितीच्या इतिहासातील एक सुवर्ण पानाची निर्मिती झाली. खरं तर आतापर्यंत आपण वडील मुलगी असंच म्हणत गेलेलो आहे. पण आता थेट नाव घ्यायचं ते श्रीराम पाटील वरकुटे मसवड हे त्यांचं गाव आहे. श्रीराम पाटलांनी अर्थात भाऊंनी सरपंच पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सरपंच, मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक वर्षे सभापती आणि नंतर एका पराभवाचा धक्कातून बाहेर पडत मान पंचायत समितीचे सभापती झाले. खरं तर हाच वारसा पुढे त्यांना सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य पण झाले. सातारा तालुका, सातारा जिल्हा खरेदी विक्री संचालक झाले. पण मान पंचायत समितीची ज्यावेळेला सभापतीसाठी 5 जागा झाल्या त्यावेळेला श्रीराम पाटील अर्थात भाऊंना सभापतीच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. खरं तर श्रीराम पाटील अर्थात भाऊ हे राष्ट्रवादीतर्फे सभापतीच्या निवडणुकीच्या मैदानात उभे होते आणि त्यांच्या समोर काँग्रेसतर्फे विद्यमान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे होते. आणि 5 जागा मिळाल्यामुळे चिठ्ठीवर आजमावण्याची वेळ आली. चिठ्ठीवर कोण सभापती होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून गेली. आणि खरं तर श्रीराम भाऊ आणि शेखर भाऊ, खरं तर 2 भाऊ मैदानात असल्यामुळे सर्वांनाच एक ताणलेली उत्सुकता संपली आणि श्रीराम भाऊ पाटील यांची चिठ्ठी निघाली. राष्ट्रवादीतर्फे ते सभापती झाले. खरं तर इकडे जयकुमार गोरे भाऊ शेखर भाऊ यांच्या बाजूने होते आणि इकडे पोळतात्या, सदाशिवराव पोळतात्या अशी राष्ट्रवादी होती. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ही झालेली समोरासमोर चिठ्ठीद्वारे
निवडणूक सर्व मानवासियांना पाहिली आणि श्रीरामभाऊ पाटील पंचायत समितीचे सभापती झाले. खरं तर हे सर्व मानवासियांनी पाहिलेलं आहे, मतदाराजांनी पाहिलेलं आहे. पण भविष्यात म्हणजे आत्ताची जी निवडणूक झाली पंचायत समितीची, त्या निवडणुकीच्या मैदानात श्रीराम पाटील अर्थात त्यांची कन्या सो प्रियांका भुजंगराव जगदाळे यांना मराठी गणातून उमेदवारी मिळाली. खरं तर मगाशी आपण म्हटलेलं होतं सासर माहेर हे फार मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. निवडणुकीचं मैदान तसं पाहिलं तर सहज निवडून येण्यासारखी परिस्थिती होती. दोन्ही तुल्यबळ उमेदवार होते आणि कोण जिंकणार याची शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता होती. इकडून भाजपतर्फे उमेदवार तुल्यबळ होता. राष्ट्रवादीकडे फौज मोठी होती निवडणुकीच्या मैदानात प्रियांकाताईंना निवडून आणण्यासाठी. पण हे सर्व करत असताना प्रियांका जगदाळे निवडून आल्या. खरं तर अनेक वर्षाची जी राजकीय वारशाची परंपरा होती सासर माहेर करून ती टिकली. आता विषय सभापती आणि उपसभापती निवडीचा होता. अनेक वेळेला लोकांना वाटत होते की वडिलांनंतर मुलगी सभापती व्हावी. खरं तर आरक्षणच खुल्या गटातलं होतं. पण राष्ट्रवादीतर्फे जी काही वरिष्ठांमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार सभापती पदासाठी विक्रम शिंगाडे वरकुटे मलवडी गणातून जे उमेदवार निवडून आलेले होते त्यांनी अर्ज दाखल केला. खरं तर 5 भाजप 5 राष्ट्रवादी झाल्यामुळे चिठ्ठीची वेळ आली. विक्रम शिंगाडे सर यांच्या समोर जे सभापतीसाठी अर्ज दाखल झालेले होते ते अर्जुन तात्या काळे आंधळी गणातील उमेदवार होते निवडून आलेले आणि बाळासाहेब कदम तात्या मलवडी गणातील उमेदवार होते. भाजपतर्फे त्या दोघांनी अर्ज दाखल केले आणि सभापती पदासाठी विक्रम शिंगाडे आणि सोकल पडवीरकर यांनी अर्ज दाखल केले. आणि शेवटच्या क्षणी बाळासाहेब कदम आणि सोकल पडवीरकर यांनी अर्ज काढून घेतले आणि सभापतीसाठी चिठ्ठीच आले आणि विक्रम शिंगाडे सर यांच्या समोर अर्जुन तात्या काळे अशी ही चिठ्ठी काढण्याची वेळ आली. शाळकरी विद्यार्थ्यानं विक्रम शिंगाडे सर यांची चिठ्ठी काढली, अर्थात चिठ्ठीने साथ दिली आणि विक्रम शिंगाडे सर सभापती झाले. ही सभापतीची प्रक्रिया सुरू असतानाच खरं तर उपसभापतीसाठी सुद्धा पुन्हा 5 जागा मिळाल्यामुळं चिठ्ठी टाकायची वेळ आली. प्रियांका जगदाळे हे राष्ट्रवादीतर्फे उमेदवार होते उपसभापतीसाठी, तर भाजपतर्फे पळशी गणातील डॉक्टर राजेंद्र खाडे हे उपसभापतीसाठी उमेदवार होते. खरं तर कोणाची चिठ्ठी निघणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली होती. पण अनिल भाऊ देसाई राष्ट्रवादीचे नेते आहेत, वरिष्ठ आहेत. ते नेहमी सांगतात की मी जिकडे असेल तिकडे चिठ्ठी निघणार माझी आणि सभापती माझाच होणार. खरं तर याही वेळेला सभापती आणि उपसभापतीच्या निमित्तानं सत्य ठरलं, खरं ठरलं. कारण जगन्नाथ जाधव गुरुजी ज्यावेळी चिठ्ठीद्वारे सभापती झाले त्याला अनिल भाऊ देसाई काँग्रेसमध्ये होते. श्रीराम पाटील ज्यावेळेला सभापतीसाठी चिठ्ठी निघाली त्यावेळेला अनिल भाऊ राष्ट्रवादीत होते. आणि आत्तासुद्धा 30 परत झाली आणि चिठ्ठी निघाली प्रियांका जगदाळे यांची आणि उपसभापती झाली. वडिलांच्या नंतर मुलगी उपसभापती झाली. वडील सभापती झाले आणि मुलगी उपसभापती झाली. खरं तर मानची कन्या म्हणून तिसऱ्यांदा प्रियांका जगदाळे यांना उपसभापतीचा मान मिळालेला आहे. पहिला मान वळेची कन्या आहेत ते पंचफोलाबाई शिंदे या वळेची कन्या आहेत, पहिल्या उपसभापती त्या होत्या. त्यानंतर दुसरा मान मिळाला तो विमल हनुमंतराव काटकर कुडड सासर आहे आणि राणंद हे माहेर आहे. भानुदास कदम यांची पुतणी आहे ते. आणि तिसऱ्यांदा प्रियांका भुजंगराव जगदाळे श्रीराम भाऊंची कन्या आहे आणि सासर राणंद आहे. तर असा हा मानदेशी कन्या, तिसऱ्या मानदेशी कन्याला उपसभापती होण्याचा मान मिळालेला आहे. आपण मगाशी गेल्या वेळेला म्हणजे जो विषय घेतला होता पाठीमागं मानसी कन्या कुठे सभापती झालेले आहेत.
तोही उल्लेख आपण त्या व्हिडिओमध्ये केलेला होता. खरं तर वडिलांच्या नंतर चिठ्ठीचा साथ मिळाली ती प्रियंका भुजंगराव जगदाळे यांना, आणि मान पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून आता विराजमान झालेले आहेत. खरं तर ज्यावेळी उपसभापती चिठ्ठी निघाली आणि सत्कार सोहळा चालू होता, त्यावेळी वडिलांना ज्यावेळी मिठी मारली आनंदाची, त्यावेळेला अक्षरशः एक भावनिक क्षण होता तो. आणि वडिलांच्या नंतर मुलगी, खरं तर वडील सभापती झाले पण मुलगी उपसभापती झाली, हा भावनिक क्षण सर्वांनी बैलाला गळाभेट झालेली होती. ती खरं तर भविष्यात मानची कन्या कोण की जी सभापती उपसभापती होणार आहे, हे आपलं ठरल्याप्रमाणे एक वाक्य आहे, वेट आणि वॉचची भूमिका राहणारच आहे. कोणती नशिबावर नसणार भविष्यात तेही आपण पाहणार आहोत. खरं तर प्रियंका जगदाळे यांचा सत्कार सोहळा सुरू असतानाच ज्या सभागृहामध्ये सभापती आणि उपसभापतीची निवडी झाल्या, ते सभागृह श्रीरामभाऊ पाटील यांनी त्याच वेळेला सर्वांच्या साक्षीने सांगितलं की हे सभागृह माझ्या कालावधीत बांधलेलं आहे. आणि आज योगायोग आहे की याच सभागृहामध्ये आज माझी कन्या उपसभापती झालेली आहे. खरं तर हा फार मोठा योगायोग आहे. भाऊनी हे दिलखुलासपणे उत्तर सांगितलेलं की हे सभागृह माझ्या कालावधीत झालेलं आहे. खरं तर असा हा योगायोग मानवासियांनी मतदाराजांनी पाहिलेला आहे. खरं तर आजचा विषय हा वडिलांच्या नंतर मुलगी उपसभापती झाली, वडील सभापती, पण विषय असा होता की चिठ्ठीची साथ मिळाली. खरं तर हे दोघेही फार भाग्यवान आहेत. खरं तर यात खरं तर प्रियंका जगदाळे यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा. श्रीराम भाऊंनी जे काम केलेलं आहे आतापर्यंत भरीव घडीव आणि समाजासाठी, ते खरं या निमित्तानं निवडीच्या माध्यमातून लोकांच्या पुढं काय म्हणतो आपण पाहावयास मिळालेलं आहे. केलेल्या कामाची पोचपावती मिळालेली आहे. खरं तर वरिष्ठांनी त्यांच्या कामाची दखल घेतलेली आहे, मतदारांनी घेतलेली आहे आणि सर्वांनीच घेतलेले आहे. तर हा विषय मंदेश भूषणचा वेगळाच आहे. प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. धन्यवाद. मान पंचायत समितीच्या सभागृहातील ही सभापती आणि उपसभापतीच्या सत्काराचे दृश्य आपण पाहतोय. प्रियंका जगदाळे या श्रीराम भाऊ पाटील यांच्या कन्या आहेत, तर बाळासाहेब जगदाळे राणंचे यांच्या सुनबाई आहेत. बाळासाहेब जगदाळे यांचं सर्वांनाच सहकार क्षेत्रातील योगदान माहीत आहेत. मान तालुका उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे सभापती, सातारा दूध डेअरीचे चेअरमन, असा त्यांचा बाळासाहेब जगदाळे यांचा प्रवास आहे. आणि त्याच जोडीचा प्रवास श्रीराम भाऊ पाटील यांनी केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय ते सत्कार सोहळ्याचे आहेत. प्रियंका जगदाळे यांचा सत्कार होत आहे. मनोजदादा पोळ, अभयदादा जगताप, अनिल भाऊ देसाई, सुभाष नरळे सर आहेत, प्रभाकर देशमुख साहेब, अशी वरिष्ठ मंडळी आहेत. दिलीप तुपे आप्पा आहेत. अशी वरिष्ठ मंडळी सभापती आणि उपसभापतींचा सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय. या सत्कार सोहळ्यानंतर प्रियंका जगदाळे मंदेश भूषणशी बोललेले आहे. आपण तेही दृश्य पाहत आहे. त्याचबरोबर श्रीराम भाऊ पाटील यांनीही हे सभागृह मी बांधलेलं आहे, हे आपण या माध्यमातून ऐकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे गट विकास अधिकारी मान पंचायत समितीचे प्रमोद शेंडगे साहेब यांनी नूतन सभापती आणि उपसभापतींचा सत्कार केलेला आहे. कल्पना गिरकर यांनी प्रियंका जगदाळे यांना खुर्चीत विराजमान केलेलं आहे. त्यांच्यासोबत आहेत ते विद्यापीठाचे सदस्य गौरी तुपे आहेत आणि वडील श्रीराम भाऊ पाटील दिसत आहेत. प्रमोद शेंडगे साहेब यांनी प्रियंका जगदाळे यांचं अभिनंदन केले पाहिले आहे.